युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। दरवर्षी आपण पाणीपट्टी करपट्टी भरतो, तर हा पैसा जाते कुठं? हा पैसा सरकारच्या खात्यात जाते, जिल्हा परिषदच्या खात्यात जाते, तर जाते कुठं? का सरपंचाच्या खिशात जाते? तुमच्या मनामध्ये लय डाऊट आला असेल, कधी मनामध्ये प्रश्न आला असेल, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार, तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तुम्हाला माहितच असेल, दरवर्षी आपण पाणीपट्टी करपट्टी भरतो आणि हे पाणीपट्टी करपट्टी हे जाते कुठं? हे जाते ग्रामपंचायतच्या स्व खात्यामध्ये, स्वनिधीमध्ये जाते। तर ग्रामपंचायतचं खातं काय आहे, बँक काय आहे, स्वनिधी म्हणजे काय आहे? तर हा शेतकऱ्याच्या गावातील कष्टाचा पैसा हा ग्रामपंचायत मध्ये जाते आणि गावाच्या खर्चासाठी हा वापरला जातो। गावातील जे गरीब कष्टाळू वर्ग असतात त्यांच्याजवळून करपट्टी आणि पाणीपट्टी बिल वसूल करतात। हे पैसे गावाच्या विकासासाठी लावले जाते। गावाच्या विकासासाठी कुठल्या गावाच्या विकासासाठी लावले जाते, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया। गावामधील जी वीज भरली जाते हे आपल्याच पैशातून भरली जाते। गावामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम असतो नाही का, दुरुस्ती केली जाते, हे आपल्याच पैशापासून केली जाते। आणि गावातील स्वच्छता म्हणा, फवारणी म्हणा, नाल्या उपसणे, झाडणे, गाव स्वच्छ करणे, हे सगळं आपल्याच पैशातून केलं जाते। ग्रामपंचायत मध्ये जे कर्मचारी काम करतात, चपराशी म्हणा, त्याच्यामध्ये वाइंडर असतात, जे कागदपत्र काम करत असतात, तहसील मध्ये सारखे कसे काम करतात तसे आपल्या ग्रामपंचायत मध्ये काम करत असतात, जे त्यांना पण पगार, जो नळ बंद चालू करतो, लाईट बंद करतो, स्वच्छता करतो, जे सगळे चपराशी असतात ना, त्याला पैसे ह्या गावातील पैसे जे आपण करपट्टी भरतो ना, पाणीपट्टी भरतो ना, त्याच्या माध्यमातून त्यांना पैसे दिले जाते। मग हा पैसा जाते कुठं, काय कुठं? तर तुमच्या मनात लय प्रश्न असतात, तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही एका वर्षामध्ये 4 आमसभा ग्रामसभा घेता येतात। पण तुमच्या गावामध्ये 4 ग्रामसभा घेतल्या जातात का, आमसभा घेतल्या जातात का? तर नक्की कमेंट करून सांगा। का तुम्हाला माहित होतं का ह्या पद्धतीचं, तुम्हाला की आतापर्यंत कुठल्याही चॅनल वरती, कुठल्याही न्यूज वर तुम्हाला पाहिलं का तुम्ही असं, की आतापर्यंत तुम्हाला हे माहित होतं का की आपल्या भरोश्यावर आपल्या ग्रामपंचायत मधले जे कार्यक्रम होतात, कार्य होतात, गावातील कार्य होतात, नळाची फिटिंग म्हणा, विजेचं बिल म्हणा, गावामध्ये जे लाईट लावले जातात त्याचं विजेचं बिल, लाईट, हे सगळं म्हटलं ग्रामपंचायत मधल्या जे आपल्या गावकरी मंडळी कर भरतात, पाणीपट्टी बिल भरतात, त्याच्यातून पैसे वसूल केले जाते आणि अधिकाऱ्यांना दिले जाते। आणि जे गावामध्ये प्रॉब्लेम होतात ते पण दिले जाते, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाते आपल्या पैशामुळं। पण तुम्ही हे प्रश्न विचारू शकता तुमच्या ग्रामसेवकाला, सरपंचाला, की एका वर्षाचं हे जे तुम्ही आतापर्यंत करपट्टी बिल, जे पाणीपट्टीचं बिल आहे, हे किती झालं आहे, काय झालं आहे, तुम्ही ग्रामसभेमध्ये विचारू शकता। आणि हा तुमचा हक्क आहे, संविधानाने दिलेला। पण तुम्ही आतापर्यंत विचारलं नसेल तर नक्की विचारा आणि दरवेळेला करपट्टी पाणीपट्टी भरत चला। कारण त्या कारणामुळे काय होतं की आपल्या गावातील जे टंचाई आहे, जे प्रॉब्लेम आहे, जी कुठलीही परिस्थिती आहे, त्याचं गांभीर्य न घेता, त्याची दक्षता न घेता आपण त्याला तोंड देऊन आपण त्या कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो। दरवेळेला आपण करपट्टी आणि पाणीपट्टीचं बिल दरवेळेला थकीत न ठेवता आपण पूर्ण भरलं तर, कळलं का? आणि तुमचा एक हक्क आहे सरपंचाला, ग्रामसेवकाला म्हणायचा की ह्या वर्षी किती करपट्टी झाली आणि किती पाणीपट्टी भरलेली आहे लोकांनी, त्याचा आम्हाला तुम्ही आलेख द्या, आम्हाला तुम्ही त्याची जे काय आहे सविस्तर सांगा, किती झालाय, काय झालंय, आणि कोणा ठिकाणी तुम्ही कामाला लावले आहे पैसे की जमा आहे, हे नक्की तुम्ही विचारू शकता। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।